नमस्कार श्रोते हो. आज आपण साजरी करतोय एक अशी जयंती जी केवळ एका राजाची नाही, तर ती आहे स्वाभिमानाची, धैर्याची आणि स्वराज्याच्या स्वप्नांची. आजचा दिवस हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा, धैर्य आणि शौर्याचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. 19 फेब्रुवारी 1930 शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी सूर्याचा उदय झाला. त्या बालकाचे नाव होते शिवाजी. आई जिजाऊंचे संस्कार, दादोजी कोंडदेवांचे मार्गदर्शन आणि मनात एकच स्वप्न, ते म्हणजे स्वराज्य. त्या काळात देशावर परकीय सत्ता होती. अन्याय, अत्याचार आणि भीतीचं वातावरण होतं. पण एका तरुणाने ठरवलं, मी अन्याय सहन करणार नाही आणि माझ्या रयतेलाही सहन करू देणार नाही. महाराजांनी लहान वयातच तोरणा किल्ला जिंकला आणि त्यानंतर सुरू झाला विजयाचा प्रवास. अफजल खानाचा पराभव, शाहिस्तेखानावरची शौर्यगाथा आणि आग्र्याहून सुटका. प्रत्येक प्रसंगात दिसतं ते धाडस, बुद्धिमत्ता आणि रणनीती. पण शिवाजी महाराज फक्त पराक्रमी योद्धे नव्हते, ते होते उत्तम प्रशासक आणि न्यायप्रिय राजा. त्यांनी स्त्रियांचा सन्मान राखला, धर्मनिरपेक्ष राज्यकारभार केला आणि सर्व जाती धर्मातील लोकांना समान वागणूक दिली. म्हणूनच ते फक्त राजे नव्हते, ते होते रयतेचा राजा. शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं, स्वाभिमान म्हणजे काय, धैर्य म्हणजे काय आणि नेतृत्व म्हणजे काय. आजच्या काळात आपण विचार करूया, आपण आपल्या आयुष्यात स्वराज्य कसं आणू शकतो. स्वराज्य म्हणजे फक्त राज्य नाही, तर आपल्या मनावर, विचारांवर आणि कृतींवर नियंत्रण. जर आपण प्रामाणिक राहिलो, इतरांचा आदर केला आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, तर आपण खऱ्या अर्थाने शिवरायांचे मावळे ठरू. मित्रांनो, शिवजयंती म्हणजे फक्त मिरवणूक नाही, तर ती आहे प्रेरणा घेण्याचा दिवस. शिवाजी महाराजांनी संकटात कधी हार मानली नाही, त्यांनी परिस्थिती बदलली. आज आपणही ठरवूया, भीती नाही आत्मविश्वास, द्वेष नाही एकता, निराशा नाही सकारात्मकता. जय भवानी, जय शिवाजी. चला, आपण सर्वजण शिवरायांच्या विचारांचा दीप आपल्या मनात प्रज्वलित करूया आणि त्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नाला आपण कृतीतून पुढे नेऊया. हीच शिवरायांना खरी मानवंदना, हीच खरी शिवजयंती.